मुरांबा मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहणार आहोत की आता अक्षय आणि अभ्या हे दोघंजणं भांडत असताना आरोही ही त्यांना म्हणत असते, अरे एक मिनटं, तुमच्या दोघांपेक्षा आम्ही बरे भांडतो. त्याबरोबर लगेचच आता अभ्या म्हणतो, काय म्हणालीस, आमच्यापेक्षा बऱ्या तुम्ही भांडता, आम्हाला भांडताना अजून तुम्ही बघितलं कुठे आहे. आणि मग लगेचच अक्षय आणि अभ्या येतात आणि एकमेकाला घट्ट मिठी मारतात. आणि मग त्यानंतर मग लगेचच अभ्या आरोहीला सुद्धा जवळ करतो, आर्थाला सुद्धा जवळ करतो. त्यानंतर मग त्या दोघीही शाळेत जातात. पार्थ आणि तारासुद्धा त्यांच्या क्लासेसनं जातात. त्याच्यानंतर मग लगेचच इकडे अभ्या हा आता सगळ्यांनाच एक करून भेटतो. त्यानंतर आता आनंद म्हणतो, चला आपण आता गप्पा मारत बसूया छानपैकी. त्यावर अक्षय म्हणतो, नाही नको, तुम्ही मारा गप्पा, पण काय आहे ना, माझी ती बॉस आहे ना रमा, जर मी वेळेवर कामावर नाही गेलो तर ती मला ओरडेल, त्यापेक्षा मी जातो. मग आता अक्षय तिकडनं कामासाठी निघून जातो. त्यावेळी आता आनंद म्हणतो, चला गप्पा मारूया, चला आपण दोघं. त्यावर लगेचच मयुरी म्हणते, अरे दोघंच कुठे, मी सुद्धा आहे, मला पण घ्या तुमच्यात. आणि मग ती सुद्धा त्यांच्याबरोबर जाते. त्याबरोबर इकडे आता अक्षय काम करत असताना पिऊन काका त्याच्याकडे एक लेटर घेऊन येतात आणि अक्षयला सांगतात, अक्षय सर, हे लेटर रमा मॅडमनी तुमच्यासाठी दिलेलं आहे. आता अक्षय ते लेटर लगेचच घेतो आणि आता तो उघडतो तर त्यामधनं गुलाबाच्या पाकळ्या पडतात. अक्षय त्या पाकळ्या त्याच्या हातामध्ये सामावून घेतो आणि पुढे पत्र लिहिलेलं असतं ते वाचतो. प्रिय आहो, त्या दिवशी तुम्ही माझ्यासाठी किती काय केलं, मला घेऊन डेटवर गेलात, आपण पुन्हा आपले पूर्वीचे क्षण जगलो. ऐका ना, आजसुद्धा आपण तसेच फिरायला जायचं का, याल तुम्ही माझ्याबरोबर, तुमच्या बायकोबरोबर फिरायला, असं आता रमाने लिहिलेलं असतं. आता अक्षय खूप खुश होऊन जातो आणि आता माझी या प्रियाला प्रीत कळेना ह्या गाण्याची जी धून आहे तो शिट्टीमार्फत वाजवत असतो. त्यावेळी आता त्याला सगळेच जे बाकीचे कुक असतात ते म्हणू लागतात, सर आम्हाला माहिती आहे तुम्हाला रमा मॅडमनी लव्ह लेटर पाठवलं आहे ना, म्हणूनच तुम्ही एवढे खुश आहात काय, बरोबर ना. त्यावर अक्षय म्हणतो, हो बरोबर. मग आता त्याला एक शेफ म्हणतो, सर मी काय म्हणतो, जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा, इकडचं सगळं आम्ही बघून घेतो. त्यावर अक्षय म्हणतो, नाही तसं नाही, काम महत्त्वाचं आहे, पहिलं काम करतो आणि त्यानंतर मग आम्ही लोक जातो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इथे अभ्याने घरातल्या सगळ्यांसाठी भेटवस्तू आणलेल्या असतात आणि तो आता त्या सर्वांना देत असतो. ताई, मला हा ड्रेस दिसला तुझ्यासाठी छान, हे घे. त्यावर आता मयुरी म्हणते, वाव अभि, खरंच किती सुंदर ड्रेस आहे हा, मला खूप आवडलेला आहे, वाव, व्हेरी एक्सायटेड. त्याबरोबर लगेचच आता आजीला अभि साडी देतो आणि म्हणतो, आणि आजी, ही साडी मी तुझ्यासाठी घेतली आहे, उघडून बघ. त्याबरोबर आजी साडी उघडते आणि म्हणते, वा अभि, खरंच तुझी चॉईस अगदी उत्तम आहे हो. त्यानंतर मग लगेचच तो रमा म्हणायला लागतो, काका, आणि तुझ्यासाठी मी हे टी शर्ट घेतलं आहे. त्यावर शशिकांत मुकादमसुद्धा वा छान असं म्हणतात. त्याबरोबर आता अभ्या हा लगेचच आता म्हणू लागतो, आणि तुझ्यासाठी मी हे शर्ट आणलं आहे दादा. मग आनंदला शर्ट दिल्यावर आनंद म्हणतो, वा शर्टसुद्धा खूप सुंदर आहे हो. खरंच आभ्याची चॉईस ना अगदी कॉलेजला असल्यापासूनच अशी उत्तम होती. त्यावर आजी लगेचच म्हणू लागते, मी काय म्हणते आता अभि, एवढं सगळं तुझं छान सुरू आहे ना, मग आता छानशी एखादी मुलगी बघ आणि लग्नाचा बार उडवून टाक, म्हणजे कसं सगळं छान होईल तुझ्या आयुष्यात. त्यावर अभि म्हणतो, आजी. त्यावर आजी म्हणते, नाही रे, मी बरोबर बोलते अभि, कर की लग्न. अभि म्हणतो, मला बाबांना फोन करायचा आहे, मी आलोच. इतक्यात आजी त्याला थांबवते आणि म्हणते, नाही थांब, हे बघ अभि, आता सध्या तू तरुण आहेस, तोवर तुला काही नाही वाटणार, पण पुढे भविष्यात जोडीदाराची साथ भासते. तुमचे आजोबा खूप लवकर गेले, त्यानंतर मी स्वतःला सावरलं, बिझनेस सांभाळला, घर सांभाळलं, सगळं व्यवस्थित केलं, कारण मला गुर्मी होती की माझ्याकडे पैसा आहे आणि पैशांच्या बळावर मी सगळं काही केलं. पण तसं नसतं बाळा, म्हातारपणे आपलं ऐकून घेणारं, आपलं साथ देणारं कोणीतरी असावं लागतं. त्यावर लगेचच आता पुढे आनंद म्हणतो, बरं अक्षयला रमा मिळाली म्हणून, नाहीतर जानूसारखी कोणी मिळाली असती तर. त्याबरोबर त्या ठिकाणी शशिकांत मुकादम म्हणतात, आनंद, खरं तर या सगळ्यामध्ये जान्हवीची सुद्धा काही चूक नाही आहे आणि तुझीसुद्धा चूक नाही आहे. तुला चित्रकलेत आवड होती, तू चित्रकलेत काहीतरी चांगलं करू शकला असतास, पण त्यावेळी आम्हाला वाटलं की हा सर्व बालिशपणा आहे, पोरकटपणा आहे, म्हणून आम्ही तुझ्यासाठी, मी
मी तुझ्यासाठी प्रॅक्टिकल हुशार मुलगी म्हणून जान्हवीला निवडलं. मला वाटलं जान्हवी तुला बिझनेसच्या प्रवाहात खेचू शकेल, पण कसलं काय, उलट सर्वच चुकलं. पण नेहमीच आपल्याला हवं असतं तसंच सगळं देव नाही ना रे घडवून देत. त्याबरोबर लगेचच आता आय्यज्जीसुद्धा म्हणतात की नाही, ह्यामध्ये चूक माझीसुद्धा आहे. खरं तर म्हणत होती सीमा की माझ्या आनंदसाठी त्याला समजून घेणारी, त्याला जपणारी मुलगी बघा म्हणून, पण आम्ही बळाने जानूला निवडलं. त्याबरोबर मग मयुरी म्हणते जाऊ देत ना गं आजी, आता आपण कशाला उगाच पुन्हा त्याच विषयांवर चर्चा करतोय. त्याने फक्त होईल तो मनस्ताप आणि त्रास. त्यापेक्षा सोडून देऊयात ते सगळं. तर मग आता आनंदला आजी म्हणते विचार कर. त्याबरोबर आता लगेचच मयुरी ही हात पकडते अभ्याचा आणि त्याला म्हणत असते, ए अभि ऐक, हे बघ मी सांगते काय ते एकदा शांतपणे ऐकशील. नाही, आता तू हे आमच्या सगळ्यांसाठी जे काही महागडे गिफ्ट आणलेस, ज्या काही भेटवस्तू आणल्यास, त्यावरून एक गोष्ट तर क्लिअर होते, ती म्हणजे तू कुठेतरी चांगल्या ठिकाणी जॉबला आहेस. म्हणजे तुझ्याकडे आता पैसा पाणी हे सगळंसुद्धा व्यवस्थित आहे. मग अरे बघ एखादी चांगलीशी मुलगी आणि कर ना लग्न. आणि तसंही तुला जशी जोडीदाराची साथ आहे ना, तशीच आता अर्थालासुद्धा तिच्या आईची गरज आहेच की. आता असं म्हटल्यावर मग मात्र अभि म्हणतो हो, अर्थाला आईची गरज आहे. त्यानंतर मग आता आनंद लगेचच म्हणतो आणि काय रे, मी ऐकलं की तू NMCमध्ये कामाला आहेस. काय तिकडच्या मुली म्हणजे काय आजी, काय मुली असतात तिकडे. त्याबरोबर लगेचच आता अभि म्हणतो अरे तिकडे सगळ्या हॉट बोल्ड मुली असतात आणि त्या कामासाठी येतात. त्याबरोबर लगेचच आता शशिकांत मुकादम म्हणतात की बघ याच्याकडे बघ जरा कसं सांगतोय बघ. त्यावर लगेचच आता अभि हा सगळ्यांकडे बघून हसत असतो, पण त्याच्या हसण्यात एक दुःख लपलेलं असतं, दडलेलं असतं, जे इथे कोणाला कळत नसतं. त्यानंतर मग आनंद म्हणतो चला, एवढ्या दिवसानंतर आपण सगळे एकत्र आलोय तर जरा आपल्या पुलाखालून पेट्रोल घालवूया, खूप दिवसांनी जरा पार्टी करूया, प्लॅन बनवूया. काय वाटतं तुला अभि? त्याबरोबर अभि म्हणतो बघ आजी, अजून पण याचे विचार मात्र तेच भुसट जुने राहिलेले आहेत. पण चला आता तुम्ही म्हणताय तर मस्तपैकी प्लॅन बनवूनच घेऊ. त्यानंतर रमाबरोबर फिरायला जाण्यासाठी अक्षय हा तयार होऊन छान गाडीत बसतो. गाडीत आता परफ्यूम असतो, तो अंगावरती परफ्यूम वगैरे मस्त मारून घेतो आणि आता तो म्हणत असतो रमा कधी येशील रमा, असं त्याचं सुरू असतं. इतक्यात मागून आरोही आणि अर्थावरती येतात. आरोही म्हणते वाव बाबा, तुझ्या परफ्यूमचा स्मेल किती छान येतोय रे. त्याबरोबर अर्थासुद्धा म्हणते आणि काका आज नवीन कुर्ता वगैरे सुद्धा घातलायस, आज काही स्पेशल आहे का घातलायस बरं नवीन कुर्ता? त्यावर अक्षय म्हणतो मी का नाही, मी असंच आपलं सहज. इतक्यात पार्थ येतो तिकडे आणि पार्थ म्हणू लागतो काका तू काय आरोहीला एकटीला सोडून जाणार होतास का? त्यावर अक्षय म्हणतो एकटी नाही रे, मी कुठे चाललो आहे, एकटीला सोडून नाही, कुठे नाही जात आहे. त्यावर मग ती म्हणते नक्की का बाबा? पार्थ म्हणतो काका जर कुठे नाही जात आहेस तर मग एवढा छान तयार कशाला झालायस, हे एवढं कशासाठी केलं आहेस? त्यावर तो म्हणतो गणपती, वाईच्या गणपतीला जाऊन येतोय आम्ही, तिकडे जाण्यासाठी हे केलं. त्याबरोबर मग आरोही म्हणते गणपतीला वाईच्या, बाबा मग आम्हाला पण यायचं आहे. त्यावर अक्षय म्हणतो तुम्हाला कशाला? त्यावर मग आर्था म्हणते अरे काका देवदर्शन केलेलं चांगलं असतं ना. त्यावर मग अक्षय म्हणतो हो, तुम्ही एक काम करा, तुम्ही रमाला विचारा, रमा काय म्हणते ते बघा आणि मग त्यानंतर तुम्ही या. त्यावर लगेचच आता आर्था म्हणते काकीला विचारलं तर ती म्हणते तुला विचारलं तर तू म्हणतो काकीला विचार. करायचं काय आम्ही जायचं कुठे? त्यावर अक्षय म्हणतो असं आहे का रमा? पन्ना बरं ठीक आहे, काही हरकत नाही, तुला यायचं आहे ना, तुम्हाला यायचं आहे ना, मग तुम्ही या. हां, घेऊन जातो तुम्हाला पण दोघींना, काही हरकत नाही, चला तुम्ही या आमच्याबरोबर. त्याबरोबर आता लगेचच इकडे आर्था म्हणते की चालेल ना काका तुला? मग ठीक आहे. इतक्यात त्या ठिकाणी तारा येते आणि तारा म्हणते इट्स नॉट फेअर. त्याबरोबर मग आता लगेचच अक्षय हा ताराकडे बघतो तर तारा म्हणते याला काय अर्थ आहे यार मामा, नाही म्हणजे तू यांना घेऊन जातोयस आणि मला नाही नेतेस? मलासुद्धा खूप बोर होत आहे, मलासुद्धा यायचं आहे तुझ्याबरोबर. त्याबरोबर मग अक्षय म्हणतो ठीक आहे तू पण चल. त्यावर लगेचच पार्थ म्हणतो मलासुद्धा यायचं आहे. अक्षय म्हणतो बरं तुम्ही सगळेच चला, काही हरकत नाही. त्याबरोबर लगेचच आर्था आणि आरोही म्हणतात काय रे काका, काय रे बाबा,
तुला आई डेटवरती घेऊन जाणार आहे ना, कशाला चल चल बोलतोयस तू, जा ना, मज्जा करा, छान एन्जॉय युअर डेट असं म्हणत ते लोक सगळेच तिकडनं निघून जातात. तर इकडे अभ्या फोनवरती बोलत असतो. हो हो आकाश सर, मला माहिती आहे मी तुमच्याकडनं पैसे घेतलेत आणि हो मी तुमचे पैसे लवकरात लवकर देणार आहे. मी फक्त 2 दिवसाच्या सुट्टीवर आहे, माझ्या भावाचं लग्न आहे आणि त्यासाठी मी इकडे आलो आहे. हो 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 मी लवकरच परत येतो आहे. हो हो सर, हो हो मला माहिती आहे ना, मी पैसे घेतलेत आणि मी देईन तुमचे सगळे पैसे मी लवकरात लवकर परत देईन. हो 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 सर, हो हो. इतक्यात आता आर्था हे त्याचं बोलणं ऐकते. ती लगेच आतमध्ये येते आणि म्हणते बाबा. त्याबरोबर आता अभ्या म्हणतो मी तुम्हाला करतो थोड्या वेळात करतो आणि फोन ठेवतो. आर्था म्हणते बाबा पैसे द्यायचे आहेत, मी पैसे घेतलेत, असं सगळं तुम्ही कोणाशी बोलत होतात? कोणाकडनं पैसे घेतलेत का तुम्ही? तुम्हाला काही टेन्शन आहे का बाबा? त्यावर लगेचच अभ्या म्हणतो मी नाही गं, पैसे घेतले नाही. ओ अच्छा, अगं कामाचा फोन होता ना, त्यामध्ये पैशाची चर्चा सुरू होती, बाकी काही नाही. आणि तू कशाला काळजी करतेस? त्यावर आर्था म्हणते बाबा नक्की ना, तुम्ही आमच्यापासून काही लपवत नाही आहात ना, माझ्यापासून काही लपवत नाही आहात ना? त्यावर अभ्या लगेचच तिला प्रेमाने जवळ करत म्हणतो नाही गं बाळा, मी काय लपवणार आहे तुझ्यापासून, मी काहीही लपवत वगैरे नाही आहे. बरं जा, तू जेवणाची ताटं वाढायला घ्या, मी आलोच हां. त्याबरोबर बिचारी आर्था तिकडनं निघून जाते. मग अभ्या म्हणत असतो मी तुझ्याशीच नाही सगळ्यांशीच खोटं बोलतो आहे आर्था, मला खरंच कळत नाही आहे, पण काय करू, पर्याय नाही आहे. मी NMCमध्ये वगैरे कुठंही कामाला नाही आहे, मला पैशांची गरज आहे, माझ्यावर कर्ज आहे. आता मी रमाशी बोलायला हवं याबद्दल, रमाच मला आता यातनं बाहेर काढू शकते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अक्षय हा रमाची खूप वाट बघत असतो, पण रमाचा काहीच पत्त्या नसतो. अक्षय विचार करतो की आता ह्या रमाला कुठं काय झालं, कधीची वाट बघतो हिची, कुठं राहिली ही. मग अक्षय रमाच्या फोनवरती मेसेज करू लागतो, फोन करू लागतो, पण रमाचा फोन गाडीतच असतो आणि तो गाडीतच वाजतो. अक्षय रमाचा फोन बाहेर काढतो. इतक्यात रमाच्या फोनवरती अण्णासाहेबांचा मेसेज येतो. रमा काळजी करू नको, मी व्यवस्थित आहे, आत्ताच साईला भेटलो आहे. त्याबरोबर मग त्या ठिकाणी ड्रायव्हर येतो जो साईला सोडायला गेलेला असतो आणि तो ड्रायव्हर आता अक्षयला म्हणतो अक्षय सर ही घ्या, ही गाडी जी मला साई सरांना सोडायला पाठवली होती आणि ही गाडीची किल्ली आणि हो हा साई सरांचा मोबाईल हा त्यांनी तुम्हाला द्यायला सांगितलं आहे. संध्या मॅडमने आणि साई सरांनी मला त्यांना एका बसस्टॉपवर सोडायला सांगितलं आणि मग तिथून ते दोघंजणं निघून गेले. त्याबरोबर अक्षय म्हणतो बसस्टॉपवरून कुठल्या बसमध्ये बसले, काही माहिती आहे? त्यावर तो म्हणतो की नाही. मग अक्षय म्हणतो आणि तुम्ही 2 दिवस कुठे होतात, 2 दिवसाने का उगवताय? त्यावर मग तो ड्रायव्हर सांगतो सर साई सरांना आणि संध्या मॅडमना सोडून मी सुद्धा माझ्या घरी गेलो होतो, माझ्या गावी, तिकडे 2 दिवस थांबलो आणि मग आत्ता परत आलो. त्यावर अक्षय म्हणतो बरं ठीक आहे, या तुम्ही आता. मग तो ड्रायव्हर तिकडनं निघून जातो. त्यावेळी लगेचच अक्षय साईच्या फोनवरचं नोटिफिकेशन बघतो, तर अण्णांनी मेसेज करून ठेवलेला असतो साई मी रमाला आत्ताच सांगितलं आहे की मी तुला भेटलो आहे, तिने जर तुला विचारलं तर सांग तिला की हो आपल्यात भेटणं झालं, बोलणं झालं, सगळं व्यवस्थित आहे असं सांग तिला, कळलं ना? मी काय झालं आहे काय नाही ते सगळं नंतर तुला सविस्तर सांगतो. आता हा मेसेज वाचून अक्षयला मात्र टेन्शन येतं. अक्षय विचार करतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे जे मला माहीत नाही आहे. बरं अण्णासाहेब कुठल्या तरी मोठ्या संकटात आहेत, ते काय आहे ते शोधून काढलंच पाहिजे. तर इकडे रमा आता डोक्याला हात लावून बसते आणि म्हणते माझंच चुकलं, मी अण्णांना कशी काय विसरून गेले, नाही म्हणजे माझ्या आनंदाच्या भरात, माझ्या सुखात मी अण्णांना विसरले. अण्णा मेसेज करतायत ना, मग ते ठीकच असतील असा विचार मी केला. असं का वागले मी? नाही म्हणजे मी अण्णांची सख्खी मुलगी नाही आहे ना, म्हणून मला त्यांची काळजी वाटली नाही, म्हणून माझ्या डोक्यात हे सगळे विचार आले नाही की अण्णा कुठल्या तरी अडचणीत असू शकतील. शेवटी मी स्वार्थीच वागले. शेवटी मला माझ्या सुखापुढे, माझ्या आनंदापुढे दुसरं काहीही दिसत नव्हतं ना, त्यामुळे मला अण्णांची काळजी वाटलीच नाही. नाही मी खूप वाईट मुलगी आहे, मी खूप स्वार्थी आहे असं म्हणत रमा आता स्वतःला सर्व गोष्टींचा दोष देते. ती म्हणत असते आजपर्यंत कधीही असं झालेलं नाही आहे की अण्णा माझ्याजवळ एवढे दिवस न बोलता राहिलेत आणि तरीही मी त्यांना सकाळपासून साधा एक फोनही केलेला नाही आहे. मला त्यांची काळजीच नाही आहे. मी कशी वागू शकते अण्णांबरोबर असं मला खरंच कळत नाही आहे. मला खूप वाईट वाटतं आहे मी जे काही वागते त्याचं. त्यावर अक्षय लगेचच रमाला म्हणतो रमा शांत हो आणि हे बघ प्लीज ऐकून घेशील का माझं, प्लीज एकदा शांतपणे ऐकून घे माझं. हे बघ
तुला विचार एवढा करण्याची काहीही गरज नाही आहे. आणि तू त्यांची सख्खी मुलगी नाही आहे असं कोण म्हणालं? तू त्यांची सख्खीच मुलगी आहेस. म्हणूनच तर तुम्ही दोघं एकमेकांची एवढी काळजी करता ना. हां, मला माहिती आहे सध्या अण्णा सर ऑफिसमध्ये नाही आहेत, घरी नाही आहेत, शाळेत नाही आहेत, म्हणजे तुला अण्णांची काळजी वाटते किंवा तुला टेन्शन आलं आहे आणि ते कुठल्या तरी अडचणीत असूही शकतात. पण काळजी करण्यासारखी काय गरज आहे? मी आहे ना. आपण दोघं आहोत. आपण एकत्र असताना आपल्याला काळजी करायची काही गरज आहे का? आपण दोघं मिळून शोधून काढूयात ना. अण्णा कुठे आहेत, कसे आहेत, काय आहे, सगळं आपण मिळून शोधून काढू. हे घे, तू जरा पाणी पी, मग तुला बरं वाटेल. मग रमा पाणी पिते अक्षयने दिल्यावर. त्याबरोबर अक्षय तिला म्हणतो, शांत हो, होईल, सगळं व्यवस्थित होईल. आणि अण्णा तुझे सख्खे वडीलच आहेत. म्हणूनच तुम्ही दोघं एकमेकांची खूप काळजी घेता. तुम्ही दोघं एकमेकांना खूप खूप जीव लावता. समजलं तुला? असं आता रमाला अक्षय समजवून सांगतो. आता अक्षयने हे सगळं समजवल्यावर मग मात्र कुठेतरी जाऊन आता रमाचा जीव जरा शांत होतो. रमाच्या जीवात जरा जीव येतो. त्याबरोबर मग आता अक्षय हा म्हणू लागतो की रमा, अगं उगाचच्या उगाच तू काळजी करत बसणार, यात काय अर्थ आहे बरं? शांत हो आणि आपण शांतपणे विचार करू आणि अण्णा कुठे जाऊ शकतात ते बघू. इतक्यात रमाला तिथे ठेवलेलं एक लेटर दिसतं. रमा ते लेटर घेते हातामध्ये आणि उघडून बघते. ती कोर्टाची नोटीस असते. रमा म्हणते, कोर्टाची नोटीस आहे? अण्णांवरती केस सुरू होती, पण याबद्दल मला अण्णा कधीच काहीच बोलले नव्हते. मग हे सगळं अचानक अण्णा केस हरलेत. आणि त्याबरोबर आता हे ऐकून मग मात्र अक्षयलासुद्धा टेन्शन येतं. तर आता इकडे अण्णांचा जो वकील असतो तो चाललेला असतो. तर आता त्यांची बायको त्यांना विचारते की यातलं रमाला काही माहिती आहे का? त्यावर मग ते वकील साहेब सांगतात की नाही, रमाला यातलं काहीही माहीत नाही आहे. अण्णा केस हरलेत आणि त्याचंच त्यांना खूप जास्त दुःख झालं आहे, म्हणून ते रमाबरोबरसुद्धा बोलत नाही आहेत. ते कुठेतरी निघून गेलेत. पण आता मला मात्र लवकरात लवकर जाऊन अण्णांची सगळी प्रॉपर्टी त्या माणसाच्या नावावर करावी लागेल मुंबईला. त्यासाठीच मी निघतो आहे. मला आत्ताच जायला हवं. आणि मग ते निघत असतात. त्यावेळी मग त्यांची बायको म्हणते, अहो पण आता रमाचं काय? त्यावर मग ते म्हणतात की रमाचं काय? रमाला आता बिचारीला काहीही माहीत नाही आहे. तिचं काय होईल खरंच. मग आता ते म्हणतात, बरं जाऊ दे ते सगळं. अण्णांनी सांगितलं आहे ते मला तर करावं लागेलच ना, मी येतो. आणि मग ते तिकडनं निघून जाऊ लागतात. त्यावेळी मग लगेच ते जात असताना त्यांना रमा आणि अक्षय दरवाज्यात गाठतात. आणि मग आता दरवाज्यातच रमा त्यांना विचारते, तुम्हाला अण्णांबद्दल काही माहिती आहे का? अण्णा कुठे आहेत, काय आहेत, सांगा, मला त्यांच्याबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावेळी मग आता लगेचच इकडे ते म्हणतात की त्यावर अक्षय म्हणतो, हे बघा, जर तुम्हाला काही माहीत असेल अण्णांबद्दल तर प्लीज आम्हाला सांगा. सध्या आम्ही जाणून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. बोला, माहिती आहे का तुम्हाला सध्या अण्णा कुठे आहेत ते? त्याबरोबर रमासुद्धा म्हणू लागते, अहो बोला ना, माहिती आहे का तुम्हाला अण्णा कुठे आहेत ते? त्यावेळी मग आता तो वकील सांगतो की हो, म्हणजे अण्णा कुठे आहेत हे माहीत नसलं तरी मी एक सांगतो. अण्णांनी एक स्वप्न पाहिलं होतं. मुंबई शहरामध्ये गरीब लोकांसाठी त्यांना एक मोठं प्रशस्त हॉस्पिटल सुरू करायचं होतं. आणि त्यासाठी त्यांनी एका खूप मोठ्या उद्योगपतीकडनं कर्ज घेतलं होतं. त्याचं नाव आहे तांबोली. आणि जर आता त्याचे पैसे चुकवले नाही तर तो सोडणार नाही असा माणूस आहे. आणि म्हणूनच आता अण्णा ती केस हरलेत आणि आता इकडून निघून गेलेत. तो माणूस खूप विचित्र आहे. जर त्याचे पैसे दिले नाही तर तो तुम्हाला रस्त्यावर आणायलासुद्धा कमी करणार नाही. आता हे ऐकून तर अक्षय रमाला टेन्शनच येतं. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.